नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण एक नवीन स्कॅनर बनवून बघणार आहोत। आज आपल्याला जे स्कॅनर बनवून बघायचं आहे ते RSI या इंडिकेटरवर आधारित असं स्कॅनर आहे। बरेचसे ट्रेडर्स RSI 60 च्या वरती गेल्यानंतर बाय करत असतात। काही ट्रेडर्स RSI 60 च्या वर क्रॉस झाल्यानंतर बाय करत असतात, तर काही ट्रेडर्स हे RSI 60 ला सपोर्ट घेतो आणि सपोर्ट घेतल्यानंतर ज्या वेळेला वर जातो त्या दिवशी बायची पोझिशन घेत असतात। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती, अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ खाली जे लाईकचं बटन आहे त्याला लाईक करा। सोबतच जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राइब बटनच्या जवळ असलेलं बेलचं बटनला नक्की क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील। व्हिडिओच्या खाली आपल्या आलेल्या कमेंट्स आम्हाला आणखी उत्कृष्ट असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, प्रेरणा देतात। त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका। शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय। शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आतापर्यंत RSI 60 च्या वर असलेले स्टॉक कसे स्कॅन करायचे त्याचं एक स्कॅनर बनवलेलं आहे आणि RSI 60 ला क्रॉस करणारे स्टॉक्स जे ते सुद्धा आपण स्कॅन करून बघितलेले आहेत। असे 2 व्हिडिओ आपण वेगवेगळे बनवलेले आहेत, तर ज्यांना अधिक माहिती घ्यायची असेल त्यांनी ते व्हिडिओ बघावे। त्यासोबतच RSI इंडिकेटरवर आधारित हा डिटेल असा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ज्यामध्ये RSI इंडिकेटरची पूर्ण माहिती आणि त्याची सेटिंग कशी करायची ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवर, तर त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो सुद्धा व्हिडिओ आपण बघू शकता। बरेचसे ट्रेडर्स हे RSI 60 च्या वर असलेल्या कंडिशनमध्ये बाय करत असतात आणि बरेचसे ट्रेडर्स हे RSI ने 60 ची लाईन क्रॉस केल्यानंतर बाय करत असतात। परंतु आणि बरेचसे ट्रेडर्स असे आहेत की जे ट्रेडर RSI 60 ला आल्यानंतर ज्या वेळेला त्या ठिकाणी सपोर्ट घेतो त्या ठिकाणी ते बाय करत असतात। तर हे RSI ने 60 चा सपोर्ट घेण्याची ही जी कंडिशन आहे ही ॲडव्हान्स कंडिशन आहे। हे RSI 60 च्या वरती असणं हे अगदी सोपं स्कॅनर आहे आणि हे RSI वरच्या दिशेला क्रॉस करणं ही सुद्धा अगदी सोपी कंडिशन आहे। परंतु आजचं हे जे आपण स्कॅनर बनवणार आहोत ते अतिशय ॲडव्हान्स लेवलचं स्कॅनर जे ते आपण बनवणार आहोत। याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहेत, तर त्या आपण समजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीचे कॉम्प्लिकेटेड कंडिशन असलेले स्कॅनर आपण कसे बनवू शकतो याची एक थोडक्यात तुम्हाला माहिती होऊ शकते। जसजसे तुम्ही हे RSI चे MACD चे बाकी इतर इंडिकेटरच्या संबंधित स्कॅनर बनवून बघाल तेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली होईल आणि तुम्हाला चांगले स्ट्रॅटेजीनुसार स्कॅनर बनवता येऊ शकतील। आपल्या स्ट्रॅटेजीनुसार स्कॅनर जे ते आपणच बनवायला शिकलं पाहिजे। हा या चार्टिंग बेसिक या प्लेलिस्टमध्ये बनवलेल्या व्हिडिओंचा उद्देश आहे। कुठल्याही प्रकारचं स्पून फीडिंग करणं आणि तयार रेडीमेड स्कॅनर पुरवणं असा उद्देश या प्लेलिस्ट मागचा नाही आहे। त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मराठी भाषेतून या सगळ्या स्कॅनर्सच्या बाबतीत माहिती व्हावी हा उद्देश आपला आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, तुम्ही तो पूर्णपणे बघा, बारीक डिटेल्स सुद्धा व्यवस्थित बघा। समजलं नाही तर परत रिवाइंड करून बघा, म्हणजे तुम्हाला ते समजणार आहे। तर चला आपण डायरेक्टली चार्टिंग वेबसाईटवर जाऊयात। चार्टिंग वेबसाईटवर गेल्यानंतर आपण या क्रिएट स्कॅन या विंडोमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला आपली कंडिशन लिहिण्यासाठी एक जागा मिळालेली आहे। आज आपल्याला काय कंडिशन स्कॅन करायची आहे तर ती आपण एक थोडक्यात बघूयात आणि मग बघूयात। समजा ही लाईन आहे RSI 60 ची आणि आपल्याला काय हवं आहे, आपल्या स्टॉक्सचा RSI जो आहे तो RSI हा 60 च्या लेवलला येणार आणि त्या ठिकाणावरून तो सपोर्ट घेऊन वरच्या दिशेला जाणार। ही कंडिशन आपल्याला स्कॅन करायची, म्हणजे याला म्हणतात RSI 60 सपोर्ट। म्हणजे तो स्टॉक RSI 60 च्या सपोर्टवरून आता वरती जातोय आणि त्या ठिकाणी काही ट्रेडर्स जे आहेत ते या मार्केटमध्ये बाय करतात। तर ही कंडिशन आपल्याला कशी स्कॅन करायची आहे? ज्यावेळेला आपल्याला ही कंडिशन स्कॅन करायची असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसांमध्ये आपल्याला ही कंडिशन जी ती स्कॅन करावी लागणार आहे। सर्वात पहिले ज्या दिवशी हा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये येईल तो दिवस जो आहे म्हणजे टुडे, आजचा दिवस। त्याच्यानंतर ज्या दिवशी तो 60 ला सपोर्ट घेईल तो कालचा दिवस किंवा कालचा ट्रेडिंग सेशन किंवा एक दिवसाचा ट्रेडिंग आधीचा ट्रेडिंग सेशन, म्हणजे त्याला म्हणतात 1 डे ॲगो। आणि हा या ठिकाणचा जो असणार आहे तो 2 डे ॲगो, म्हणजे परवाचा सेशन, कालचा सेशन आणि आजचा सेशन। या दिवशी आपल्याला स्टॉक जो आहे तो आपल्या
स्कॅनरमध्ये आला पाहिजे अशी आपली कंडिशन असणार आहे. तर आता बऱ्याचदा स्टॉक जो आहे तो एक्झॅक्टली 60ला सपोर्ट घेईलच असं नसतं. तर बऱ्याचदा काय होतं, तो स्टॉक जो आहे तो 60च्या खालीसुद्धा येऊ शकतो आणि त्याच्यानंतर वरती जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला एक ठराविक रेंज करावी लागणार आहे. म्हणजे ही या ठिकाणी वरती 62 आणि खाली 58 या रेंजमध्ये आपला दुसरा दिवस म्हणजे 1 डे ॲगोची कंडिशन जी ती आपली आली पाहिजे. तर आपण चला सुरुवातीला काय करूयात, 1 डे ॲगोची कंडिशन जी ती आपण टाकूयात पहिले. शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर मार्केट संबंधी मायबोली मराठीतून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपण ते सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओना शेअर करा. या ठिकाणी गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला RSI सिलेक्ट करायचं आहे. आपण RSI इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 डे ॲगोची कंडिशन पहिले स्कॅन करायची. म्हणून आपण या ठिकाणी करूयात 1 डे ॲगो. हे बघा या ठिकाणी आपण डेली होतं, या डेलीच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर 1 डे ॲगो हे आपल्याला सिलेक्ट करता येतं. 1 डे ॲगो कसा पाहिजे आपल्याला, RSI जो आहे तो काय पाहिजे 58च्या वरती आणि 62च्या मध्ये पाहिजे. म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर आपण इथं लिहूयात 58 आणि याचंच डुप्लिकेट करूयात. 1 डे ॲगोचीच कंडिशन आपल्याला कशी पाहिजे, लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे तो एकतर 62 पाहिजे किंवा 62च्या खाली पाहिजे. हे बघा या ठिकाणी ही 60ची लेवल आहे. RSI त्या स्टॉकचा RSI जो आहे तो एकतर 58 पेक्षा वर पाहिजे आणि 62 पेक्षा खाली पाहिजे. म्हणजे ह्या 62 ते 58च्या रेंजमध्ये कालचा दिवस पाहिजे. म्हणजे 1 डे ॲगो कंडिशन जी ती पाहिजे. म्हणून ती आपण या ठिकाणी अशी लिहिलेली आहे. ग्रेटर दॅन म्हणजे तो 58.1 चालेल, 58.2 चालेल, 58.5 चालेल, 59 चालेल, 60 चालेल, 61 चालेल, 61.5 चालेल, 62 सुद्धा चालेल. परंतु 62.1 नको आहे आपल्याला कुठेतरी लिमिट ठेवावं लागणार आहे. 62 ज्यांना 62.5 ठेवायचं असेल किंवा ज्यांना 63 ठेवायचं असेल ते 63 वगैरे सुद्धा ठेवू शकता. परंतु आपण कुठेतरी लिमिट ठेवायचं म्हणून 62 इथं लिमिट ठेवणार आहोत. म्हणून 62 आणि 58 याच्या रेंजमध्ये आपला एक दिवस आधीचा RSI जो आहे तो आपला काय पाहिजे 58 आणि 62च्या रेंजमध्ये. आता आपल्याला 2 डे ॲगोचा RSI जो आहे तो कुठं पाहिजे, तर तो आपल्याला निश्चित पाहिजे 60च्या वरतीच पाहिजे. तो एकतर 61 असेल, त्याच्यानंतर 60ला येईल आणि मग वरती जाईल. 63 असेल, 60ला येईल आणि परत वरती जाईल. तर ही आपल्याला कोणतीही कंडिशन पाहिजे. म्हणून आपण काय लिहिणार आहोत इथं, आपण एकच कंडिशन इथे लिहिणार आहोत की इथं डुप्लिकेट करूयात आपण परत. इथं 1 डे ॲगोच्या ऐवजी 2 डे ॲगो करूयात आपण. 2 डे ॲगो जी आहे ती ग्रेटर दॅन पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर 60 पाहिजे. म्हणजे तो 60च्या वरतीच पाहिजे. तो 61 चालेल, 62 चालेल, 63 सुद्धा चालेल, परंतु 60च्या खाली नको आहे. हा परवाचा दिवशीचा RSI, हा वरती असेल तर हा खाली येईल आणि परत हा वरती जाईल. तर अशी ही दुसऱ्या दिवसाची आपली कंडिशन जी ती पाहिजे आपल्याला 60च्या वरती पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आता तिसऱ्या दिवसाची कंडिशन काय पाहिजे, तर ती पण काय पाहिजे तर 60च्या वरतीच पाहिजे. ही ज्या दिवशी बुलिश कॅन्डल बनते त्या दिवशी हा 60वर सपोर्ट घेतल्यानंतर तो डायरेक्टली 64, 65, 66 असा सुद्धा जाऊ शकतो. म्हणून आपल्याला काय लिहायचं आहे फक्त ग्रेटर दॅन 60. तर ती आपण लिहूया तिथं ग्रेटर दॅन 60. त्यासाठी या ठिकाणी आपण हे परत डुप्लिकेट करू आणि आता काय लिहायचं डेली, म्हणजे आजची कॅन्डल कशी पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 पाहिजे. तर हे झालं आपलं मेन कंडिशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला अजून काय पाहिजे की आणखी अजून आपल्याला फिल्टर टाकता येईल. ते म्हणजे काय की ही 1 डे ॲगोचा जो म्हणजे कालचा जो दिवस आहे तो परवाच्या दिवसापेक्षा खालीच पाहिजे आणि आजच्या दिवसाच्या सुद्धा खालीच पाहिजे. अशी सुद्धा एक कंडिशन आपण टाकू शकतो. तर ती कशी टाकणार आपण, या ठिकाणी आपण परत एकदा सिलेक्ट करूया RSI. RSI 1 डे ॲगो आपण टाकूया. 1 डे ॲगो RSI कसा पाहिजे आपल्याला, परवाच्या RSI पेक्षा सुद्धा खाली पाहिजे आणि आजच्या RSIच्या सुद्धा खालीच पाहिजे. म्हणून 1 डे ॲगो RSI इज लेस दॅनच पाहिजे आपल्याला. RSI डेली म्हणजे आजपेक्षा खाली पाहिजे आणि डुप्लिकेट करूया 1 डे ॲगो RSI इज लेस दॅन 2 डे ॲगो RSI. म्हणजे बघा ही पहिली कंडिशन काय सांगते, तर या आजच्या RSI पेक्षा हा कालचा RSI जो तो खाली पाहिजे. म्हणजे हा समजा 62 असेल तर हा 60 असेल. म्हणजे काय झालं 60 हा 62 पेक्षा
लहान आहे, कमी आहे, म्हणजे लेस दॅन आहे. म्हणून 1 डे ॲगो RSI इज लेस दॅन डेली RSI, म्हणजे ही कंडिशन झाली. आणि 1 डे ॲगो RSI इज लेस दॅन 2 डे ॲगो, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा हा खाली पाहिजे, अशी ही कंडिशन याच्यामध्ये दुसरी कंडिशन झाली. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला स्टॉक जे मिळतील ते असतील सगळे सपोर्ट घेणारे, RSI 60ला सपोर्ट घेणारे स्टॉक्स जे ते आपल्याला या स्कॅनरनुसार जे ते मिळतील. कुठले मिळतील? कॅशमधले मिळतील. आपण कॅशच्या ऐवजी निफ्टी 500 घेऊयात. निफ्टी 500मध्ये सुद्धा मिळू शकतात. तर या पासेस ऑलचा अर्थ काय होतो? या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन असतो एनी म्हणजे याच्यापैकी कोणतं तरी एखादी जरी कंडिशन झाली फुलफिल असेल तरी सुद्धा चालेल, पण तसं नको आहे आपल्याला. या ठिकाणी फक्त आपण ऑल घेतलेले, म्हणजे ही सुद्धा कंडिशन आपली फिल्टर झाली पाहिजे, ही सुद्धा झाली पाहिजे, ही सुद्धा झाली पाहिजे, ही सुद्धा झाली पाहिजे, ही झाली पाहिजे, ही झाली पाहिजे. अशा 6 कंडिशन आपण आपल्या टाकलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या फुलफिल झाल्या पाहिजे, असा या स्टॉक पासेस ऑलचा अर्थ जो येतो होतोय. हे झालं RSI 60 सपोर्टचं स्कॅनर. आता आपण या स्कॅनरला नाव देऊ. आपण या स्कॅनरला नाव देऊ RSI @ 60 सपोर्ट आणि याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला आज स्कॅन झालेले स्टॉक्स जे आहेत ते मिळतील, ते बघूयात आपण. हे बघा, आज आपण आता स्कॅन केल्यानंतर रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे 4 स्टॉक्स जे आहेत ते मिळाले आहेत 22 तारखेला. आपण फ्युचर अँड ऑप्शन्स F&O मधले स्टॉक्स जे आहेत ते सिलेक्ट केलेले आहेत. निफ्टी 500चं आपण स्कॅनर बनवलं होतं, परंतु F&O मधले स्टॉक्स जे आहेत ते आपण बघतोय. क्युमिन्स इंडिया, MCX, ग्लेनमार्क आणि UBL असे 4 स्टॉक्स जे आहेत ते आहेत आलेले. तर आता आपण एक एक बघूयात. या ठिकाणी आपण बघतोय 22 एप्रिलची तारीख आहे. 22 एप्रिलला हा ग्लेनमार्क कंपनीचा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे. या ठिकाणी RSI जो आहे तो RSI 60च्या ही हिरवी लाईन 60ची आहे. या ठिकाणी 60ला सपोर्ट घेतलेला आहे आणि आज हा परत वरती गेलेला आहे. RSI जो आहे तो 2 दिवस आधी 2 डे ॲगो जो आहे तो 60च्या वर होता आणि आज जो आहे तो सुद्धा 60च्या वर आहे आणि या दिवशी जो आहे तो 60च्या जवळपास कुठेतरी त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. एक्झॅक्टली 60ला सपोर्ट घेईलच असं नाही आहे, त्याच्यामुळे आपण 58 ते 62 ही रेंज जी ती टाकलेली आहे त्या रेंजच्या मध्ये हा बरोबर कालच्या दिवशी असणार आहे आणि आज तो परत तिथून फिरून वरच्या दिशेला जायला लागलेला आहे. असा हा बरोबर आपली कंडिशन जी आहे ती इथं स्कॅन होते. पुढचा स्टॉक आहे UBLला ठिकाणी बघा 60 RSI 60 वरून आलेला आहे, परत सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. MCXमध्ये सुद्धा बघा RSI 60ला आला आहे, त्यानंतर सपोर्ट घेऊन आता वरती जातो आहे. 22 तारखेचे स्टॉक्स आपण बघतोय. पुढचा एक राहिलेला स्टॉक बघूयात आपण क्युमिन्स इंडियामध्ये सुद्धा परफेक्ट RSI 60 सपोर्टची कंडिशन जी ती बनलेली आहे, बरोबर 22 तारखेला जी ती कंडिशन बनलेली आहे. असे हे 4 स्टॉक्स जे आहेत ते आपल्या स्कॅनरमध्ये आलेले होते. आता आपण या ठिकाणी बॅकटेस्ट हिस्ट्रीमध्ये जाऊयात. बॅकटेस्ट हिस्ट्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी 5 तारखेला 5 एप्रिलला काही स्टॉक्स जे आहेत ते दिसत आहेत. आपण हे स्टॉक्सपैकी काही स्टॉक्स जे आहेत ते बघूयात या ठिकाणी कंडिशन आपली बनलेली आहे का. या ठिकाणी एवढे स्टॉक्स जे आहेत ते 5 तारखेला जे ते आलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकाल 5 एप्रिल तारीख आहे, त्यामध्ये ते स्टॉक्स आलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी जी आहे ही 5 तारखेची कंडिशन आहे. ही या ठिकाणी RSIने 60चा सपोर्ट घेतलेला आहे, 5 तारखेची कंडिशन आहे. त्यानंतर पुढचा स्टॉक बघूयात आपण अंबुजा सिमेंटमध्ये सुद्धा या ठिकाणी 60ला आलेला आहे. या दिवशी 5 तारीख आहे, या दिवशी आपला स्टॉक जो आहे तो स्कॅनरमध्ये आलेला असणार आहे. 60ला सपोर्ट घेतला आणि वरती जातो आहे, परंतु या ठिकाणावरून परत तो खाली आलेला आहे. आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे की आपण ही स्ट्रॅटेजी म्हणून डिस्कस करत नाही आहे. या ठिकाणी आपण स्कॅनर ही कंडिशन जी बनते, या ठिकाणी अशा सपोर्ट घेणारी जी कंडिशन आहे ती बनणारी कंडिशन जी आहे ती फक्त आपण स्कॅन करतो आहे, स्ट्रॅटेजी म्हणून आपण हा व्हिडिओ बघत नाही आहे. पुढचा स्टॉक जो आहे तो म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी 60च्या वरती होता, 60च्या आसपास आलेला आहे आणि त्यानंतर 60च्या वरती गेलेला आहे. ह्या दिवशी स्टॉक स्कॅनरमध्ये आलेला असणार आहे. 5 एप्रिलची ही कंडिशन असणार आहे. पुढचा बघूयात स्टॉक एक बघूयात अजून चंबल फर्टिलायझर्समध्ये बघा ही कंडिशन जी आहे ती 5 तारखेची कंडिशन आहे. 60ला सपोर्ट घेतलेला आहे आणि 60च्या वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे माहितीसाठी फक्त 4 स्टॉक्स जे आहेत ते बघितले, ज्यामध्ये ही RSI 60च्या सपोर्टची कंडिशन बनलेली होती. आता यामध्ये हे जे आपण स्कॅनर बनवलेलं आहे तर या स्कॅनरमध्ये आपण आणखी 2 कंडिशन जे आहेत ते ॲड करू शकतो. यूट्यूबवर एक फेमस ट्रेडर आहे, आपण त्यांचं नाव या ठिकाणी घेणार नाही आहोत कारण की यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, त्याच्यामुळे आपण त्यांचं नाव घेणं या ठिकाणी टाळूयात.
परंतु त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार अजून या ठिकाणी ज्या 2 कंडिशन्स असतात, तर त्या कंडिशन काय आहे, हा आपण डेली स्कॅनर जो आहे तो बनवलेला आहे. म्हणजे डेली टाईम फ्रेममध्ये आपला RSI जो आहे तो 60ला सपोर्ट घेऊन वर जायला पाहिजे अशी कंडिशन आपण याच्यात बनवली आहे. आणखी फिल्टर यामध्ये असं लावता येऊ शकतं की जर समजा आपल्याला RSI जो आहे, या ठिकाणी आपण डुप्लिकेट करूयात, आपला वीकली RSI जो आहे तो आपल्याला आपण या RSIच्या ऐवजी हे जे येते आपण रिमूव्ह ऑल राईट, आपल्याला ही कंडिशन नको आहे, त्याच्यामुळे आपण वीकली RSI घेतला. तो कसा पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर 60 पाहिजे. म्हणजे वीकली RSI जर कधी 60च्या वरती असेल आणि ही कंडिशन बनली असेल तर तो स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरच्या लिस्टमध्ये येणार आहे. आणि याच्यासोबत आणखी ते ट्रेडर्स एक कंडिशन ॲड करतात, ती म्हणजे मंथली RSI सुद्धा त्यांना 60च्या वरती असेल, वीकली RSI 60च्या वरती असेल तरच ते डेलीमध्ये 60ला सपोर्ट असेल तर ते बाय जे ते ट्रेड घेतात. अशी त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे. बऱ्याचशा त्याच्यात अजून डिटेल्स गोष्टी सुद्धा असतील, परंतु तुम्ही लगेच या ठिकाणी ती स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ट्रेड घ्यायचा असं काही करू नका. आपल्याला फक्त स्कॅनर कसा बनवता येऊ शकतो आपण ते शिकतोय. तर ह्या 2 कंडिशन मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्या 2 कंडिशन आपण सेव्ह करून ठेवू शकतो. RSI ॲट 60 सपोर्ट असं आपण टाकलं आहे. आणि हे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा या कंडिशन टाकायच्या नसतील तर आपण या ठिकाणी हे फिल्टर जे वीकलीचं फिल्टर डिसेबल करू शकतो. त्याच्यानंतर हे मंथलीचं फिल्टर जे आहे ते सुद्धा आपण डिसेबल करू शकतो. म्हणजे फक्त डेली RSI 60ला सपोर्ट असेल त्याच कंडिशन येतील आणि वीकली आणि मंथली जे आहे त्याचा काही संबंध या फिल्टरमध्ये मग राहणार नाही. परंतु आपण या ठिकाणी एनेबल करूयात. ठीक आहे. तर असं हे आपलं RSI ॲट 60 सपोर्टचं जे आहे ते स्कॅनर जे आहे ते बनलेलं आहे. एकंदरीत RSIचा जो मी आतापर्यंत अभ्यास केला आहे त्यानुसार मार्केटचा ट्रेंड प्रस्थापित झाल्यानंतर, म्हणजे एकदा आपल्याला कळलं की मार्केट आता बुलिश ट्रेंडमध्ये आहे, तर या बुलिश ट्रेंडमध्ये ज्या वेळेला मार्केट असतं त्यावेळेला जेव्हा RSI 60ला सपोर्ट घेतो तर त्या ठिकाणी आपण एक बाय ट्रेड जो आहे तो इनिशिएट करू शकतो आणि त्यानंतर एक चांगली मूवमेंट जी ती येऊ शकते वरच्या दिशेला. परंतु हे जे आहे ते आपण पूर्वी बॅक टेस्टिंग करायला पाहिजे. साधारणतः कोणती स्ट्रॅटेजी आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला आपण ते स्ट्रॅटेजीबद्दल 1, 2, 3 महिने 4, 6 महिन्यापर्यंत बॅक टेस्टिंग करायला पाहिजे आणि मगच त्याच्यानुसार आपण ट्रेड घ्यायला पाहिजे. परंतु बुलिश ट्रेंडमध्ये ज्यावेळेस 60च्या सपोर्टला येऊ शकतो त्यावेळेला आपण एक चांगली बाईंग कंडिशन तयार होऊ शकते, तर ती आपण रेग्युलरली ऑब्झर्व करायला पाहिजे पहिले. यामध्ये तुम्ही आणखी RSI जर कधी RSI 60ला सपोर्ट घेतोय आणि जर समजा SMAची कंडिशन काही टाकता आली तुम्हाला 200च्या वरती असेल, आपण पूर्वीच्या स्कॅनरमध्ये जसं टाकून बघितलं होतं तसं SMAची कंडिशन असेल तर आणखी एक अजून स्कॅनर जे ते आपल्याला टाकता येऊ शकतं. म्हणजे स्टॉक्स अजून जास्त फिल्टर होतील. म्हणजे ज्या ठिकाणी ह्या स्कॅनरमध्ये म्हणजे फक्त ह्या इथून वरच्या स्कॅनरमध्ये जर समजा 10 स्टॉक येणार असतील, ही कंडिशन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 8च होतील, ही कंडिशन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 6च येतील आणि जर समजा परत मूव्हिंग ॲव्हरेजची अजून कंडिशन टाकली तर त्याच्यामध्ये अजून 5च येतील. असं स्टॉक्स जे ते जेवढे आपण जास्त फिल्टर टाकू तेवढे स्टॉक्स जे ते आपले कमी कमी होत जातात. जेवढं आपण जास्त कमी फिल्टर टाकू तेवढे आपले स्टॉक्स जे आहेत ते जास्त येतात. अशा पद्धतीने आपण हे एक स्कॅनर जे आहे ते नमुन्यादाखल करून बघितलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा नवीन स्कॅनर अजून बनवून बघा. नवीन काही स्कॅनर तुम्हाला बनवण्याची इच्छा असेल, तुम्ही प्रयत्न करताय परंतु तुम्हाला समजत नाही कसं बनवायचं आहे, तर तुम्ही ती कंडिशन जी आहे ती आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जी आहे ती टाकू शकता. मला जसं शक्य होईल, मला जसा वेळ मिळेल तसं मी त्या कंडिशनवर तुम्हाला नक्कीच काही मार्गदर्शन करू शकेल. जाता जाता मी तुम्हाला एकदा पुन्हा आठवण करून देतो, आपल्याला शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ खाली कॉमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब जवळची बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी.